आपल्याला त्याच्यामुळे प्रॉब्लेमॅटिक वाटते. लेट्स गो गाईज. आता आपण निघतोय वाईसाठी. आपण पूर्णपणे अशा पद्धतीनं गिअर आणि सगळं गेअर वगैरे घालून आता आपण निघलो आहे. आपल्याला सकाळी लवकर जायचं होतं, तरी पण खूप जास्त उशीर झालेला आहे. 8:30 वाजता मी उठलो होतो. आपल्याला सकाळी 7 वाजता निघायचं, काही हरकत नाही. चलो निघूया आता. अजून आपल्याला उशीर करायचा नाही आहे. रस्त्याने मी तुमच्यासोबत बाईक आहे ती थोडी गरम होण्यासाठी चालू करून ठेवली होती. आता आपण लगेच निघतो आहे ग्लोव्स वगैरे घालून. स्टे ट्यून गाईज. चला गाईज, आपण लागलो आहे आता प्रॉपर हायवेला. आणि आपलं सगळं गिअर वगैरे सगळं काही टकिन केलेलं आहे. आपण मस्तपैकी ग्लोव्ज वगैरे घातले, हेल्मेट प्रॉपरली घातलं आहे. आणि आता आपण डायरेक्ट वाईच्या दिशेनं निघलो आहे. आपल्याला परत एकदा मॅप पण चेक करावं लागणार आहे. मॅप चेक करून प्रॉपरली आपण सेटिंग वगैरे करून घेऊ कसं जायचं आहे, काय जायचं आहे. तर बाकी काय विषय नाही आहे. विषय एवढाच आहे फक्त की विषय गंभीर आहे, नाद खंबीर आहे. आज आपण मला जे वाटत होतं की मला ही गोष्ट आवडत होती की बाईक घ्यायची, मस्तपैकी कॅमेरा लावून आपण कुठंतरी असं जायचं, हिरवगार निसर्ग, त्याच्यामध्ये आपली प्रॉपर गिअर वगैरे घालून थोडं चहाचा ब्रेक घेण्यासाठी. कारण की आपण घरून तसंच निघलो होतो, चहा वगैरे आपण काही घेतला नव्हता. थोडा चहा वगैरे घेऊ म्हणजे थोडं एनर्जी पण येते गाडी वगैरे चालवायला. आणि एनर्जेटिकली गाडी चालवली तर मग माहोल पण वाटतो. चहा घेऊ सध्या आणि लगेच निघू. माझे डोळे खूप जास्त असे, माझ्या हेल्मेटमध्ये जे दुसरं वायझर आहे ते ब्लॅक कलरचं आहे, वरचं जे वायझर आहे ते व्हाईट कलरचं आहे, त्याच्यामुळे हेल्मेटमध्ये काय असं वाटत नाही. आता चहा वगैरे घेऊ आणि निघू. आणि निसर्ग खूप छान दिसतो आहे, तुम्हाला दाखवतो मी. हे व्हाईट बॅलन्समध्ये आहे. आता आपण निघलो आहे. आता मी तुम्हाला सांगतो त्या आपण ज्या डेस्टिनेशनवर चाललो आहे त्या डेस्टिनेशनचं महत्त्व काय आहे. तर त्याला दुसरी काशी म्हणतात. आणि सगळ्या म्हणजे देवाचं एक घर म्हणतात वाईला. खूप जास्त म्हणजे तिथे मंदिर आहे. तिथे एक आपण थोडं समोर आता आपण नाश्त्यासाठी थांबू, नाश्ता वगैरे करू. ब्रेकफास्ट केला नाही आहे सकाळपासून. ते थोडा नाश्ता करून घ्यावं इथे. थोडा नाश्त्यासाठी आपण थांबूया, कारण की जरा भूक पण लागलेली आणि टाईम पण झालेला आहे भरपूर. धूप आहे. आता आपण घाटाच्या रस्त्यानं आहे गाईज. आणि इथे विषय असा आहे की आपण थोडं थांबलो होतो फोटो वगैरे क्लिक करण्यासाठी. आणि हे नवरात्राचे जे नवरात्राच्या आधी ज्या मशाली चालतात तर त्या ह्या मशाली आहेत. हे मित्र अशा पद्धतीनं पायी देवीची मशाल घेऊन जात आहेत. आणि इथे जो घाट आहे हा खूप छान आणि खूप सुंदर दिसतो आहे, बघू शकता तुम्ही. याच्या अगोदरचा जो मी व्हिडिओ शूट नाही करू शकलो कारण की मी कॅमेरा लावलेला नव्हता. आता मी कॅमेरा लावला आहे तर आता थोडा नजारा डाऊन झाला. अशा पद्धतीनं हा घाट आपण आलो आहे, घाटाच्या वरती आलो आहे 50-60%. तरी पण खूप सुंदर दिसतो आहे, खूप सुंदर. मी इकडे कधीच आलो नव्हतो या रूटनं. आज फर्स्ट टाईम आलो आहे 4 वर्षातून. पहिल्यांदा मी या रूटनं आलेलो आहे असं मला वाटतं. आपण पोहोचलो आहे आता ढोल्या गणपती इथे. हे गणपतीचं मंदिर आहे. आता इथे आपण थोडं दर्शन वगैरे घेऊ आणि लगेच इथून निघूया. इथे सध्या असा सीन आहे इथे. तुम्ही बघू शकता हा जो घाट आहे याच्यामध्ये थोडं पाणी वगैरे आहे. लोक आंघोळी वगैरे करतायत. आणि बऱ्याचशा म्हणजे हे लोकेशन आहे गाईज. खूप जास्त लोक इथे थांबलेली आहेत, खूप जास्त गर्दी आहे आज. आणि आपल्याला यायला पण थोडा लेट झाले त्याच्या कारणामुळे. अशा पद्धतीने हे लोकेशन आहे. हे जे गणपतीचं मंदिर आहे हे खूप जुनं गणपतीचं मंदिर आहे गाईज.
इथून आपण आता नरसिंह मंदिराकडे जाणार आहे. तिकडच्या साईडला पण आपण जाऊ. तिकडच्या साईडनं पण आपल्याला काही फुटेज वगैरे भेटते का ते बघू आणि व्हिडिओ काढायचा प्रयत्न करू. तिथे तर काही विषय नाही, खूप जास्त गर्दी असल्या कारणामुळं. जय गणेश जय गणेश जय गणेश देवा, माता जाकी पार्वती पिता महादेवा. जय गणेश जय गणेश जय गणेश देवा, एक दंत दयावंत चार भुजाधारी, माथे पे सिंदूर सोहे मूसे की सवारी. जय गणेश जय गणेश जय गणेश देवा. अंधन को आंख देत, कोढ़िन को काया, बांझन को पुत्र देत, निर्धन को माया. जय गणेश जय गणेश जय गणेश देवा. हार चढ़े फूल चढ़े और चढ़े मेवा, लड्डुअन को भोग लगे संत करे सेवा. जय गणेश जय गणेश जय गणेश देवा. थोडंसं बसलोय गाईस शांततेत देवाच्या मंदिराच्या बाहेर. इथे खूप थंडगार आणि शांत वातावरण आहे. इथं थोडं इथं बसून आपण निघूया. परत एक मंदिर आहे ते बघायला आणि ते नरसिंहाचं मंदिरही आपण बघणार आहे. झालं आहे गाईज आपलं ढोल्या गणपतीचं दर्शन. आता चाललो आहे आपण एका डेस्टिनेशनवर. नरसिंह मंदिर म्हणून सांगितलेलं आहे धोब या गावाला. इथून फक्त 6 किलोमीटर ते मंदिर आहे आणि तिथे आपण जाऊ, नरसिंहदेवाचं दर्शन घेऊ आणि ते दर्शन घेतल्याच्यानंतर परत आपल्याला वापस येऊन इथे एक विष्णू मंदिर आहे ते पण बघायचं आहे. आणि इथे आपण सध्या आता गणपतीचं दर्शन घेतलेलं आहे आणि महादेवाचं दर्शन दिलं. महादेवाचं मंदिर पण खूप छान होतं. खूप प्रसन्न वाटलं तिथं दर्शन वगैरे घेऊन आणि चांगलं वाटलं. तिथलचं जे वातावरण होतं ते खूप थंड होतं महादेवाच्या मंदिरातलं. गणपतीच्या मंदिरातही मी थोडा वेळ बसलो आणि तिथून निघलो. फक्त तिथं एवढा सीन झाला आहे आपला की ज्या घाटावर आपल्याला व्हिडिओ वगैरे शूट करायचा होता, प्रॉपरली सिनेमॅटिक वगैरे घ्यायचे होते, तिथं ब्लँकेट आणि खूप जास्त कपडे होते वाळू घातलेले. त्याच्यामुळे तिथं काय मी फक्त एक छोटीशी क्लिप वगैरे तिथं घेतली. बाकी तर काय मी तिथं घेतलं नाही हे व्हिडिओ. म्हटलं की जाऊ दे आता आणि आपण व्हिडिओ काढायच्या इच्छा वगैरे घेतले नाही. पण ठीक आहे, सही आहे. चलो आता जाऊ नरसिंहदेवाच्या दर्शनाला. अरे इतका कोण कॅमेरा हल्ला लागला. अरे 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 खूप जास्त कॅमेरा शेक झाला होता आत्ता. नरसिंह मंदिर 500 मीटर. रस्ता थोडा बिकट आहे तरी बी हा मराठा तिकड आहे. काय विषय नाही, 500 मीटरच आहे. 500 मीटर नंतर आपलं डेस्टिनेशन येणार आहे आणि तुम्ही हिरवळ बघू शकता. अप्रतिम अशी हिरवळ, सुंदर असा निसर्ग. फक्त रस्त्याचा जरासा की इश्यू आहे, बाकी खूप सुंदर आहे. आपल्याला इथे यायला फक्त नाश्त्याचे 70 रुपये लागलेले इतक्या सुंदर अशा डेस्टिनेशन. प्रॉब्लेमॅटिक वाटते पण हे जे सुंदर असा नजारा आहे ना, म्हणजे मंदिराचा वगैरे नेचरचा खूप छान दिसतो आहे. हा बघण्यासाठी मी खूप जास्त मेहनत घेतली आहे सकाळपासून. आमच्या गावामध्ये दरवर्षी वर्षातून एकदा म्हणजे नवरात्रीच्या आधी
सगळे देव आंघोळीसाठी म्हणजे ज्यांच्या अंगात वारी वगैरे येतात आणि गावचे टाक असतील, घरातले टाक असतील, हे सर्व घेऊन नवरात्रीच्या आदल्या दिवशी इथं येऊन आंघोळ करून दुसऱ्या दिवशी आपण उपवासाला बसतो. म्हणजे इथं धौम्य ऋषींचं स्थान आहे. इथून आंघोळ केल्यानंतर आपण पवित्र होऊन देवळामध्ये मंदिरामध्ये उपवासासाठी नवरात्रीसाठी बसत असतो. दरवर्षी 9 दिवस उपवास पूर्ण मंदिरामध्ये, शिवाच्या बाहेर जायचं नाही, गावामध्येच थांबायचं मंदिरामध्ये. जो काही देवीचा जागर असेल तो करायचा. 8व्या माळाला जागरण होतं, जागरणाच्या दिवशी देवीला उठवलं जातं. म्हणजे ढोलताशा असेल काय असेल त्याच्या हिशोबाने वाजवत जागरण करून उठवलं जातं गोंधळ्यांच्या सान्निध्यात. झालंय गाईज, आता आपलं नरसिंहदेवाचं दर्शन पण झालंय आणि मी त्याचे काही सिनेमॅटिक पण घेतले. खूप छान असं मंदिर होतं, खूप शांतता वाटली मला बऱ्याच दिवसानंतर मंदिरात गेल्याच्या नंतर. आणि त्या मंदिराच्या आत, बाहेर तरी नाही पण आतमध्ये खूप खास म्हणजे खूप असं जे जुनं आर्किटेक्चर होतं तर ते अजूनही त्या मंदिरात जपून ठेवलेलं आहे. आपला नंदी महाराजाची, नंदीदेवाची मूर्ती असेल, नंदीची मूर्ती असेल, त्याच्यानंतर ते कमळ असेल आणि ते मंदिराचंही आर्किटेक्चर खूप छान आहे. आणि तिथे आपल्याला एक दादा भेटले होते. तिथे आज का बरं एवढी गर्दी आहे, कारण की नवरात्र बसत आहेत, आता उद्या सोमवारपासून नवरात्र बसत आहेत, त्याच्यामुळं ते तिथलचे त्यांचे ग्रामदैवत ते घेऊन येतात. तिथे त्यांना म्हणजे थोडंसं देवस्थान हे आंघोळ वगैरे घालतात, त्या देवस्थानाला त्या देवांना आंघोळ वगैरे घालतात आणि तेही सुद्धा आंघोळ करून पवित्र होऊन ती मंदिरात म्हणजे ते नवरात्र थांबलेलो आहे. गाईज तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने ही नदी दिसते जिथे आपण त्या गणपतीच्या मंदिराजवळ थांबलो होतो मागे, ढोला गणपतीच्या. आणि आपल्याला इकडं जायचं होतं पण थोडं लेट झालं, तरी पण वरून खूप छान दिसतंय. अशा पद्धतीने आपण इकडूनही व्हिडिओ घेऊ. हे ते ढोला गणपती मंदिर होतं, आपण तिथं गेलो होतो. हे खूप छान दिसतंय. पुणे आपल्याला 79 किलोमीटर दाखवतंय. 79 किलोमीटर सरळ आता पुण्याला म्हणजे आपल्या रूमकडं आपण निघलोय आणि आपल्या रूमकडं आपण सरळ जाऊयात. आपल्या मीटरमध्ये अशा पद्धतीनं पाणी गेलेलं आहे, मी तुम्हाला मग सांगत होतो. आणि त्या पवनचक्क्या खूप छान दिसत आहेत. थोडं ढगाळ वातावरण पण झालेलं आहे, पावसाची शक्यता आय थिंक मला जाणवते, पण काही अडचण नाही. आपण लगेच लवकरात लवकर आपण रूमवर पोहोचणार आहे, कारण की एकदा हायवे लागल्याच्या नंतर आपल्याला काही विषय नाहीये. मदत आपण एका हॉटेलवर थांबू आणि छानपैकी जेवण करू. जेवण करून आपण सरळ रूमवर जाऊ, आराम करू. ठीक आहे गाईज. बडियामध्ये पोहोचलोय गाईज आता आपण घरी. आणि आता आपण थोडं रेस्ट वगैरे करू, आराम वगैरे करू, त्याच्यानंतर थोडं बाहेर जाऊ. आणि ठीक आहे, ऑल गुड. कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा. नक्की मला बेटर गोष्टी सजेस्ट करा. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटतोय, काय वाटतोय आणि व्हिडिओची क्वालिटी पण कशी वाटते ते पण मग मला नक्की सांगा.